Today we will see the expression for amplitude of a resultant wave due to the superposition of two waves. आता हे सुपरपोजिशन हे साऊंड सेक्शन मधलं असल्यामुळं या साऊंड वेव्हज आहेत. हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे लॉंगिट्युडिनल वेव्ह साठी सुद्धा आहे आणि ट्रान्सवर्स वेव्ह साठी सुद्धा आहे. दोन्ही दोन्ही टाईपच्या वेव्हचं रिप्रेझेंटेशन हे असंच असतं. तर या ठिकाणी काय घेतलेले आहेत, दोन वेव्हज घेतलेले आहेत. एक वेव्ह S1 पासून निघते, दुसरी वेव्ह S2 पासून निघते आणि ह्या दोन वेव्हज या P पॉइंटवर सायमल्टेनियसली मीट होतात. आणि मग हा पार्टिकल डिस्प्लेस होतो. पार्टिकल डिस्प्लेस झाली तर त्याची डिस्प्लेसमेंट काय असेल, त्याचा अँप्लिट्यूड काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. सो एक्सप्रेशन फॉर अँप्लिट्यूड ऑफ अ रिझल्टंट वेव्ह ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्हज. दोन वेव्हज एकमेकावर सुपरइम्पोज झाले आहेत. सो व्हॉट विल कन्सिडर टू वेव्हज. कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज ऑफ अ सेम फ्रिक्वेन्सी. या फर्स्ट वेव्हची आणि सेकंड वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम आहे, सेम फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड A1 A2. या वेव्हचा अँप्लिट्यूड A1 आहे, या वेव्हचा अँप्लिट्यूड A2 आहे. A1 A2 are the amplitudes of the two waves and meet at a point P simultaneously. या P पॉइंटवर ते एकमेकाला मीट होतात, एकमेकाला भेटतात, एकमेकावर ते ओव्हरलॅप होतात. Then the resultant displacement of the particle P. या पार्टिकल P ची डिस्प्लेसमेंट काय असेल, ही डिस्प्लेसमेंट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन दिली जाते. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतं, when two or more than two waves arrive at a point of medium simultaneously, each wave will produce its own displacement which is independent of the other wave. Then the resultant displacement is the vector sum of individual displacements due to the two waves. म्हणजे या पार्टिकलची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इट इज अ वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट्स. म्हणजे समजा या फर्स्ट वेव्ह मुळे पार्टिकल P ची डिस्प्लेसमेंट Y1 असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल P ड्यू टू फर्स्ट वेव्ह. सेकंड वेव्ह मुळे या पार्टिकल P ची डिस्प्लेसमेंट जर Y2 असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पॉइंट P ड्यू टू द सेकंड वेव्ह, तर या Y1 Y2 चा वेक्टर सम म्हणजेच रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. याला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन असं म्हणतो. सो the resultant displacement of the point P is given by principle of superposition, and by principle of superposition resultant displacement is equal to vector sum. दोन प्रकारचे सम आहेत, एक वेक्टर सम आणि दुसरा अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम मध्ये उत्तर हे निश्चित असतं. समजा 4 अधिक 3 7, तुम्ही 3 अधिक 4 करा की 4 अधिक 3 करा, त्याची बेरीज ही 7च येणार. याला आपण अल्जेब्रिक सम असं म्हणतो. या समला आपण अल्जेब्रिक सम असं म्हणतो. हा वेक्टर सम काय, समजा एका वेक्टरचं मॅग्निट्यूड 4 आहे, दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 3 आहे आणि या दोन वेक्टरचा जर सम घेतला तर हा सम काय येऊ शकतो, 3 अधिक 4 म्हणजे 7 किंवा 4 उणे 3 म्हणजे 1. म्हणजे रिझल्टंट वेव्हचं किंवा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही 7 युनिट असू शकते किंवा 1 युनिट असू शकते. या दोन वेक्टर मधल्या अँगल वरती अवलंबून आहे. दोन वेक्टर मधला अँगल जर 0 असेल, दोन्ही वेक्टर एकाच दिशेने असतील तर 4 युनिट अधिक 3 युनिट हे 7 युनिट त्याचं रिझल्टंट होईल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. दोन वेक्टर जर वेगवेगळ्या दिशेने असतील, या दिशेने 4 युनिट या दिशेने 3 युनिट असतील, म्हणजे दोन वेक्टर मधला अँगल जर 180 डिग्री असेल तर 4 - 3 दॅट इज 1 युनिट. म्हणजे ही बेरीज 7 युनिट ही येऊ शकते आणि 1 युनिट येऊ शकते. अशा प्रकारच्या बेरीजला आपण वेक्टर सम असं म्हणतो.
So resultant displacement is the vector sum of individual displacement, but y1 is equal to, this displacement y1 is given by y1 is equal to a1 sine omega t and y2 is equal to a2 sine omega t plus phi, where phi is the phase angle between two waves. या फर्स्ट वेव्हची अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि सेकंड वेव्हची जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे याच्यामधला फरक हा फाय आहे. तर अशा प्रकारे हे y1 y2 च्या व्हॅल्यूज या ठिकाणी ठेवल्या आपण. y इज इक्वल टू y1 प्लस y2. y1 ची व्हॅल्यू आली a1 साइन ओमेगा टी प्लस y2 ची व्हॅल्यू आली a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. या ठिकाणी साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला लागू पडतो. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय सांगतो? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. म्हणजे साइनचा फर्स्ट अँगल इंटू कॉसचा सेकंड अँगल प्लस कॉसचा फर्स्ट अँगल इंटू साइनचा सेकंड अँगल. म्हणून साइन ओमेगा टी प्लस फायचं एक्सपान्शन काय येईल? साइनचा पहिला अँगल साइन ओमेगा टी इंटू कॉसचा सेकंड अँगल कॉस फाय प्लस कॉसचा फर्स्ट अँगल कॉस ओमेगा टी इंटू साइनचा सेकंड अँगल दॅट इज फाय. सो a2 इन द ब्रॅकेट साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय. अशा प्रकारे या a2 साइन ओमेगा टीचं एक्सपान्शन झालं किंवा साइन ओमेगा टी प्लस फायचं एक्सपान्शन झालं. मग हे ब्रॅकेट सॉल्व्ह केला आणि याच्यातून साइन ओमेगा टी कॉमन काढलं. साइन ओमेगा टी कॉमन काढलं तर a1 ऍज इट इज प्लस a2 हे a2 कॉस ओमेगा टी कॉस फाय इथं आला. हे कॉस फाय या ठिकाणी आणि मग या ठिकाणी काय राहिला? a2 इथं आला. हे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर a2 मल्टिप्लाइड बाय कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. अशा प्रकारे हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय केल्यानंतर ही स्टेप येते. सो लेट दिस a1 म्हणजे एक कॉन्स्टंट दुसऱ्या कॉन्स्टंटनं रिप्लेस करायला लागलो. हे कॉन्स्टंट रिप्लेस करत असताना फंक्शन मध्ये कधीच बदल होत नसतो. म्हणून a1 प्लस a2 कॉस फाय या ठिकाणी फंक्शन हे कॉस फाय आहे म्हणून इकडे सुद्धा कॉस फंक्शनच येतं. सो a1 प्लस a2 कॉस फाय इज इक्वल टू a कॉस थीटा. Constant is replaced by constant, function is replaced by function. Here angle is phi, here angle is theta, where theta is the resultant angle. So, and a2 sin phi is equal to a sin theta. Here constant is replaced by constant, function is replaced by function, angle is replaced by angle. अशा प्रकारे आपण एका कॉन्स्टंटच्या ऐवजी दुसरा कॉन्स्टंट घेतला कारण आपल्याला हे एक्सप्रेशन पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. वेअर ए इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड अँड थीटा इज द रिझल्टंट फेज. थीटा इज द रिझल्टंट फेज. या दोन्ही मधला रिझल्टंट फेज असेल तो थीटा असेल. सो वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी इंटू ए कॉस थीटा. हे पाहे a1 प्लस a2 कॉस फाय याच्याऐवजी काय येईल? हा a कॉस थिटा. a कॉस थिटा इथं ठेवला तर काय येईल? साइन ओमेगा टी इंटू a कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी. हे पहा a2 इंटू कॉस ओमेगा टी. हे कॉस a2 साइन फाय. a2 साइन फायच्या ऐवजी a साइन थिटा आहे तर हे ए साइन थीटा या ठिकाणी ठेवला आहे पाहिजे. ए साइन थीटा कॉस ओमेगा टी ऍज इट इज. कॉस ओमेगा टी ऍज इट इज म्हणजे याच्या ऐवजी ए कॉस थीटा ठेवला आणि या a2 साइन फायच्या ऐवजी आपण ए साइन थीटा ठेवला. म्हणून काय आलं या ठिकाणी? साइन ओमेगा टी ए कॉस थीटा प्लस कॉस ओमेगा टी a2 साइन थीटाच्या ऐवजी a साइन थीटा. ए इकडे कॉमन आलेलं आहे.
इथून ए कॉमन काढला, कॉमन ए काढल्यानंतर साइन ओमेगा टी कॉस थिटा प्लस कॉस ओमेगा टी साइन थिटा, म्हणजे साइनचा फर्स्ट अँगल इंटू कॉसचा सेकंड अँगल प्लस कॉसचा फर्स्ट अँगल इंटू साइनचा सेकंड अँगल. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल, हा ब्रॅकेट पूर्ण आपल्याला काय लिहिता येईल, साइन ओमेगा टी प्लस थिटा, साइन ओमेगा टी प्लस थिटा. So this is the resultant displacement of the particle. So resultant displacement is also a periodic motion. ह्या दोन वेव्स या पार्टिकलवर ऍक्ट झाल्यानंतर या पार्टिकलचं मोशन सुद्धा हे पिरियडिक मोशनच आहे. आणि हे कोणत्या इक्वेशननं दिलं जातं, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा या इक्वेशननं दिलं जातं, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी सेम आहे, अँप्लिट्यूड बदललं आणि थीटा बदलला, फेज अँगल हा बदलला. तर आपण अँप्लिट्यूड काढण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. सो वी विल कन्सिडर द अँप्लिट्यूड. सो टू फाइंड अँप्लिट्यूड ए काढायचं आपल्याला. ए काढण्यासाठी आपण जे दोन इक्वेशन कन्सिडर केलेले आहेत त्या दोन इक्वेशन विचारात घ्यावे लागतील आपल्याला. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग बोथ साइड्स ऑफ द बोथ इक्वेशन्स ऑफ इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 आणि 4 याच्या डाव्या बाजूचा वर्ग, दोन्ही इक्वेशनच्या डाव्या बाजूचा वर्ग आणि त्याची बेरीज, तसंच उजव्या बाजूचा वर्ग आणि त्यांची बेरीज. ही बाजू अगोदर घेतली. समजा ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा या बाजूचे वर्ग केले, बेरीज केली, बरोबर काय येईल, a1 प्लस a2 कॉस फाय दिस ब्रॅकेट स्क्वेअर, a1 प्लस a2 कॉस फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a2 नंतर हा याचा वर्ग केला आपण a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. हे पाहिजे a2 स्क्वेअर a2 साइन फाय चा वर्ग, म्हणजे हा वर्ग अधिक हा वर्ग बरोबर हा वर्ग अधिक हा वर्ग. म्हणजे इक्वेशन 3 आणि 4 च्या उजव्या बाजूचे वर्ग आणि बेरीज आणि डाव्या बाजूचे वर्ग आणि बेरीज या ठिकाणी घेतले. नंतर हे ब्रॅकेट सॉल्व्ह केले, ए स्क्वेअर कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आला, इज इक्वल टू हे ब्रॅकेट सॉल्व्ह केला, a1 प्लस a2 कॉस ऑफ फाय स्क्वेअर. सो a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2a1 a2 कॉस फाय प्लस ही सेकंड टर्म a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. हे स्क्वेअर केले. आता याचं ऍडिशन. सो साइन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो a स्क्वेअर इंटू 1. सो इन द a1 स्क्वेअर हे a1 स्क्वेअर आला, a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. हे पाय a2 स्क्वेअर कॉमन काढलं, कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय, कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 प्लस 2a1 a2 कॉस फाय 2a1 a2 कॉस फाय. अशा प्रकारे हे इक्वेशन आलं. म्हणजे ह्या दोन्ही याच्यावर आपण टर्म्स सॉर्ट आउट केल्या, a1 च्या टर्म a2 च्या टर्म सॉर्ट आउट केल्या आणि हे इक्वेशन आलं. याच्यामध्ये साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1 ती किंमत ठेवल्यानंतर हे इक्वेशन आलं, ए स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. हे अँप्लिट्यूडचं इक्वेशन आलं. हे a2 स्क्वेअर या दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेतले, टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यानंतर ए स्क्वेअरचं वर्गमूळ आलं ए आणि याला वर्गमुळात ठेवलं, स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. तर अशा प्रकारे हे अँप्लिट्यूडचं इक्वेशन आलं. ज्या दोन वेव्हचे अँप्लिट्यूड a1 आणि a2 आहेत अशा दोन वेव्हज एकाच पॉइंटवर सायमल्टेनियसली ऍक्ट झाल्या तर त्या पार्टिकलचं रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असेल, तर हे रिझल्टंट अँप्लिट्यूड हे a इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय अशा प्रकारचं हे अँप्लिट्यूड असेल. तर यातली पहिली केस, when two waves are in phase. Two waves are in phase. In phase म्हणजे काय, या दोन वेव्स इथून निघत असताना इन फेज आहेत
म्हणजे या जर साऊंड वेव्ह घेतला तर या ठिकाणी कॉम्प्रेशन आहे तर इथेही कॉम्प्रेशन आहे. जर या लॉंगी ट्रान्सवर्स वेव्ह घेतला तर या ठिकाणी क्रस्ट असेल तर या ठिकाणी क्रस्ट असेल. आणि ज्या ठिकाणी मीट होतात त्या ठिकाणी सुद्धा फर्स्ट वेव्हचं जर कॉम्प्रेशन असेल तर सेकंड वेव्हचंही कॉम्प्रेशन असेल, किंवा फर्स्ट वेव्हचा क्रस्ट असेल तर सेकंड वेव्हचा सुद्धा क्रस्ट असेल. अशा प्रकारच्या सुपरपोजिशनला इन फेज सुपरपोजिशन असं आपण म्हणतो. when two waves are in phase, that is a phi is equal to 0. या दोन्ही मधला फेज अँगल हा 0 असतो. So A is equal to square root of A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos of phi. So for in phase waves phi is equal to 0, cos phi is equal to 1. Phi is equal to 0 and cos phi is equal to 1. ही जर किंमत ठेवली तर A is equal to square root of A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos phi. That is cos phi is 1. So A1 square plus A2 square plus 2A1 A2. याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल? A1 plus A2 bracket square root and square will get cancel. So A1 plus A2. So this amplitude is a maximum amplitude and A maxima is equal to A1 plus A2. But the intensity of sound is directly proportional to the square of the amplitude. साऊंड वेव्हची जी इंटेन्सिटी आहे ही अँप्लिट्यूडच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. समजा अँप्लिट्यूड जर दुप्पट झालं तर इंटेन्सिटी 4 पट वाढते. इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह. So intensity of sound is directly proportional to square of the amplitude. So I maxima is directly proportional to A1 plus A2 bracket square. You can write this way, or I maxima is directly proportional to A square. हे रिझल्टंट स्वरूपात रिझल्टंट अँप्लिट्यूडच्या स्वरूपातलं आहे, हे इंडिव्हिज्युअल अँप्लिट्यूडच्या स्वरूपातलं इक्वेशन आहे. And I maxima is equal to K in the bracket A1 plus A2 bracket square, where K is the constant of proportionality between intensity and amplitude. तर अशा प्रकारे ह्या दोन वेव्ह जर इन फेज असतील तर इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड इज अ मॅक्झिमम ऍट दॅट पॉइंट. समजा या ठिकाणाहून एक साऊंड वेव्ह निघाली, या ठिकाणाहून एक साऊंड वेव्ह निघाली आणि त्या मीट झाल्या आणि त्या जर इन फेज मीट होत असतील तर त्या ठिकाणची इंटेन्सिटी ऑफ साऊंड ही मॅक्झिमम असते. When two waves are in out of phase, ही सेकंड केस. आउट ऑफ फेज असेल तर या ठिकाणी फाय इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे या ठिकाणी या वेव्ज या अशा मिळतात की समजा ही वेव्ह ही अशा प्रकारे जर वेव्ज मीट होत असतील तर त्याला आउट ऑफ फेज वेव्ज असं म्हणतो. म्हणजे या वेव्हची डिस्प्लेसमेंट या बाजूला असते, या वेव्हची डिस्प्लेसमेंट या बाजूला असते. अशा प्रकारच्या म्हणजे या दोन वेव्हमुळे निर्माण होणाऱ्या डिस्प्लेसमेंट एकमेकाच्या अपोजिट असतात. सो वी नो A is equal to A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos phi. हे इक्वेशन फॉर द amplitude. For out of phase waves, phi is equal to 180 degree and cos of phi is equal to -1. So here -1, as here -1, this A1 square plus A2 square minus 2A1 A2 इथं मायनस येईल. -2A1 A2 आलं तर याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल? A1 minus A2 bracket square.
a1 minus a2 bracket square आले की इथं a1 minus a2 येईल, where a1 is greater than a2 and maximum amplitude or a minima amplitude will be the minimum. A minima is equal to a1 minus a2, where a1 is greater than a2. a1 is greater than a2. So intensity of sound is directly proportional to square of the amplitude. So a1 minus a2, this bracket square, and I minima, intensity of sound is a minimum. So I minima is directly proportional to a1 minus a2 bracket square. I minima is directly proportional to a minima bracket square. Here a minima. That is I minima is equal to k in the bracket a1 minus a2 bracket square. म्हणजे या सर्व डिस्कशनचा अर्थ इतकाच की दोन वेव्हज इन फेज मध्ये जर त्या ठिकाणी मीट होत असतील तर त्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ साऊंड मॅक्झिमम असतं. आणि आय मॅक्सिमाची किंमत काय? I maxima is equal to k in the bracket a1 plus a2 bracket square, where a1 a2 are individual amplitudes. आणि या दोन वेव्हज आउट ऑफ फेज जर मीट होत असतील तर त्याचा अर्थ काय होतो? इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मिनिमम and I minimum is equal to k in the bracket a1 minus a2 bracket square, where a1 is greater than a2.